नमस्कार. आज फ्रायडे सप्टेंबर 2, 2022. द हिंदू न्यूजपेपर विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. तर पहा, पहिली न्यूज आहे तिस्ता कस्टडी सुप्रीम कोर्ट क्वेश्चन्स गव्हर्नर गुजरात. म्हणजे पहा, तिस्ता तलवाड यांच्यावर जी केस वगैरे चालू आहे त्यावरती गुजरात सरकारचं म्हणणं काय आहे की त्यांना बेल वगैरे देऊ नका, अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. मग सुप्रीम कोर्टानं गुजरातला काल फटकारलेलं आहे की अंडर सीआरपीसी म्हणजे जे क्रिमिनल प्रोसिजरचं कोड जे आहे आपल्या भारताचं, त्यामध्ये महिलांसाठी विशेष अधिकार वगैरे देण्यात आलेले आहेत. म्हणजे महिलांना रात्री अटक करू नये वगैरे असे भरपूर विशेष अधिकार वगैरे देण्यात आलेले आहेत. ते तुम्ही अगदी पाहून घेऊ शकता. मग त्याच बेसिसवर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की त्यांना अटक कशात करण्यात आलेली आहे, म्हणजे फक्त आयपीसी अंतर्गत त्यांची अटक आहे, न की UAPA म्हणजे जे पूर्वीचे कायदे वगैरे जे होते म्हणजे त्याला आता याच्यावरती ठेवण्यात आलेलं आहे. जसं की ईडी, त्यानंतर पोटा, पूर्वी संजय दत्तला जे जेल वगैरे झाली ते टाडा वगैरे होतं. ओके, अशा पद्धतीच्या केसेसमध्ये किंवा ईडी जर असेल तर तिथं जमानत भेटत नाही. ओके, म्हणजे त्यांना बेल वगैरे भेटत नाही, परंतु त्यांना फक्त आयपीसी अंतर्गत अटक करण्यात आलेलं आहे की त्यांनी छेडछाड वगैरे केली 2002च्या राईटमध्ये. ओके, म्हणजे जे दंगली प्रकरण वगैरे होतं त्यावरती. मग आयपीसी अंतर्गत तुम्हाला सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी म्हटलेलं आहे. मग मी जुलै महिन्यात जेव्हा विश्लेषण वगैरे घेत होतो तेव्हा आपण यावरती आपण चर्चा केलेली आहे की जे बेल जे असेल म्हणजे मोहम्मद जुबेर यांची जी केस होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलेलं होतं की बेल जी आहे ती राईट आहे. म्हणजे एखाद्या कैद्याचा बेल असणं म्हणजे जमानत मिळणं हा त्याचा राईट आहे, परंतु या जेलमध्ये असणं हा त्याचं एक्सेप्शनल असेल. ओके, जेलमध्ये असणं त्याचं एक्सेप्शनल असेल, परंतु बेल मिळणं हे राईट असेल. त्यामुळे आणखीन यावरती म्हणजे हा प्रकरण वगैरे थोडंसं ब्रॉडली डिस्कशन वगैरे होण्याच्या कगारवर आहे, म्हणजे टॉपिक बिल्डअप होत आहे असं मला म्हणायचं आहे. त्यामुळे पण एवढं लक्षात घेऊ शकतो की आपण सीआरपीसी अंतर्गत महिलांना वगैरे विशेष अधिकार आहेत ते तुम्ही लिहू शकता. ओके, म्हणजे जर प्रश्न वगैरे जर आले तर तुम्हाला ते माहिती असावे, त्या निमित्ताने मी ते घेतलं. त्यानंतर जीएसटी रेव्हेन्यू क्रॉस द ₹1.4 लाख करोड मार्क अगेन. हे चालत असतं कारण जीएसटी वरती कर ऑलरेडी लावलेले आहेत, म्हणजे भरपूर टॅक्स लावलेला आहे, म्हणजे हे कर अगदीच वाढत असणार आहे याबद्दल काही शंका नाही. त्यामुळे याला पण स्किप करून मी पुढे जातोय. पहा, यासाठी मी ऑलरेडी सूचना दिलेली आहे की मृणाल सरांची Win23 सिरीज जेव्हा येईल तेव्हा तुम्ही हे प्लीज पाठ करून वगैरे घ्या, कारण मी पण त्यामधूनच पूर्ण हे करत असतो, कव्हर करत असतो. त्यामुळे मी पण आता सध्याला वगैरे हे करून घेत नाहीये, परंतु तुम्हाला एवढं म्हणजे काल मी टेलिग्राम चॅनलवरती आपल्या मृणाल सरांचे नोट्स पण ऑलरेडी सेंड केलेले आहेत, तर ते पण तुम्ही एकदा पाहून घ्या प्लीज. ओके, म्हणजे अगदीच रमेश सिंग भगीरथी प्रकाशनचं वगैरे पुस्तक दुसरं पुस्तक कोणतंच वाचण्याची गरज नाही जर मृणाल सरांना तुम्ही फॉलो वगैरे केलात तर. ओके, त्यासाठी तुम्ही मला म्हणजे कॉन्टॅक्टही करू शकता जर काही शंका वगैरे असल्या, कारण मी ती ऑलरेडी अपलोड करून ठेवलेली आहेत. त्यानंतर पुढे चला, नेक्स्ट पेज म्हणजे सगळे ऍड व असेच म्हणजे राजकीय बातम्या आहेत ज्या की आपल्या कामाच्या नसतात युपीएससीच्या दृष्टिकोनातून. ओके, व त्यानंतर आता हा अकॅडमिया रिसर्च अँड द ग्लास सिलिंग इन इंडिया. ओके, हा मी लेख अगदीच योग्य पद्धतीने घेणार आहे. म्हणजे पहा, भारतातील भारतातील अकादमी संशोधन आणि काचेची कमाल मर्यादा. काचेची कमाल मर्यादा म्हणजे एक काच जे असतं ते कुठंपरी म्हणजे एक काच जर असेल, ओके, आता आपला जो ग्लास आहे किंवा काय पण आहे ते एका ह्याच्यावरून म्हणजे जर काच जर पडलं खाली तर एक त्याच्या बिंदू असतं, त्या बिंदूच्या पुढे गेलं त्याच्यावर जे मार लागलं वगैरे तर ते काय होतं, तुकडे होतात त्याचे, काचाचे अगदी तुकडे होतात. अगदी त्याच पद्धतीने यांनी काय केलेलं आहे, जे जेंडर इक्वॅलिटी वगैरे आहे, जे आपल्या भारतामध्ये वगैरे जे लिंग समानता आहे त्यामध्ये त्यांनी याचं विश्लेषण वगैरे केलेलं आहे. लिंग समानता ही कुठेतरी जाऊन एक तडा जाईल. ओके, तडा जाणे म्हणजे काचाला जसा तडा जाईल तसंच या लिंग समानतेला देखील तडा जाईल असं यांचं म्हणणं आहे. तर पाहूयात, खरी लिंग समानता म्हणजे जेव्हा संस्था केवळ स्त्रियांना केवळ मालमत्ता न मानता विविधता सुधारणेचा मुद्दा मानतात तेव्हा खऱ्या अर्थाने लिंग समानता वगैरे येईल. तर लिंग समस्या विशेषतः, ओके, मग पहा, लिंग असमानता आणि उच्च शिक्षणात कारणीभूत असलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील भेदभाव. ओके, आता पहा, तुम्ही म्हणू शकाल की लिंग समानता ही फक्त तुम्हाला दृष्टिकोनाची ते तिथंच नसते तर शैक्षणिक क्षेत्रात पण झालेली आहे. तर पहा, भारतात पहिल्यांदा 1933 मध्ये जेव्हा कमला सोहोनी यांनी सर सी व्ही रमन यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्रात संशोधन करणार होत्या,
नोबेल पारितोषिक विजेते आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूचे नामवंत डायरेक्टर, त्यांनी ती एक स्त्री होती या आधारावर हा शोध फेटाळून लावलेला आहे. पहा, म्हणजे एक आपल्याला हे दिसून येतं की 1933 दरम्यान पण ती एक स्त्री होती या आधारावर त्यांचा शोध प्रबंध वगैरे फेटाळून लावण्यात आलेला होता. त्यानंतर सोहानी यांनी लिंगभेदावर आधारित नकाराकडे दुर्लक्ष केले आणि संचालक कार्यालयासमोर सत्याग्रह केला. ओके, त्यानंतर तिला 1 वर्षासाठी या अटीवर दाखल करण्यात आले की जोपर्यंत दिग्दर्शक तिच्या संशोधनाच्या गुणवत्तेवर समाधानी होत नाहीत आणि तिच्या उपस्थितीमध्ये तिच्या पुरुष सहकाऱ्यांचे लक्ष विचलित होत नाही तरच तिचे शोध घेतले जाईल. त्यानंतर 1937 मध्ये DM बोस कलकत्ता विद्यापीठ भौतिकशास्त्राचे तत्कालीन पालित प्राध्यापक भीमा चौधरी यांना त्यांच्या गटात समाविष्ट करण्यास नाखुश होते, कारण त्यांच्याकडे स्त्रियांना नियुक्त करण्यासाठी संशोधन प्रकल्प नाहीत असा त्यांचा दावा होता. तरीही बोस यांचा संशोधन गट त्यांनी स्वीकारत मेसोन्सचे वस्तुमान निश्चित करण्यासाठी वैश्विक किरणांवरील त्यांचे प्रयोग जे कार्य आहे ते पौराणिक आपल्याला मानता येतात. आता हे झालं 1930 ते 40च्या दरम्यानच्या, म्हणजे 1930च्या दशकातील बातम्या वगैरे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला डिस्क्रिमिनेशन वगैरे वुमन्सच्या अगेन्स्टचं जे डिस्क्रिमिनेशन होतं ते आपल्याला दिसून येतं. परंतु अलीकडे जर पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रातील लिंगभेदाची ही 2च सुप्रसिद्ध उदाहरणे आहेत आणि अशी आणखी बरीच उदाहरणे आहेत. 2018 मध्ये स्वित्झर्लंडमधील युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च म्हणजे CERN हे ते नियमितपणे काम करणारे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ पिसा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अलेसॅन्ड्रो स्टुमिया यांनी CERN आयोजित केलेल्या कार्यशाळेत दावा केला की भौतिकशास्त्राचा शोध आणि बांधणी पुरुषांनीच केली आहे. याचा अर्थ असा होतो की भौतिकशास्त्राच्या संशोधनात महिला पुरुषांपेक्षा कमी सक्षम आहेत. CERN सादरीकरणाला अत्यंत, म्हणजे जे प्रोफेसर स्टुमिया यांनी जे सादरीकरण वगैरे केलं, सेमिनार वगैरे जे घेतलं, त्याला अत्यंत आक्षेपार्ह म्हटले आणि चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबितही करण्यात आले. ही झाली 2018ची घटना. ओके, म्हणजे आपल्याला 1940 दशक घेऊ द्या किंवा 2018, आपल्याला असं दिसून येतं की शिक्षणामध्ये पण स्त्रियांचं डिस्क्रिमिनेशन वगैरे होतच आहे. मग यासाठी सरकारचं काही प्रोत्साहन आहे का? म्हणजे हे डिस्क्रिमिनेशन वगैरे कमी व्हावं यासाठी सरकारचं काही प्रोत्साहन आहे का? तर आहे. गेल्या दशकामध्ये उच्च शिक्षणातील महिलांच्या सहभागात आणि कर्मचाऱ्यात सहभागामध्ये उल्लेखनीय सुधारणा होऊनही प्रगती अजूनही असमानच आहे. ओके, परंतु भारत सरकार महिलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन लैंगिक असमानता दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापैकी काही उपक्रम जसे की जेंडर ऍडव्हान्समेंट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्यूशन म्हणजे गती. ओके, हा तुम्हाला प्रोडक्ट म्हणजे गती जर अशा पद्धतीने डायरेक्ट जर गतिशक्ती हे रोडवेज वगैरे त्यासाठी वेगळं आहे व हे गती जे योजना आहे ही महिलांचं सक्षमीकरणासाठी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानातील लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प म्हणजेच नर्चरिंग. ओके किरण, आता हे पूर्ण यांचं हे लॉंग फॉर्म वगैरे आहे, हे मी मराठीतून घेतल्याने थोडंसं स्किप झालेलं आहे, त्याला जाऊ द्यात. पुढे चला. किरणच्या माध्यमातून संशोधन प्रगतीमध्ये ज्ञानाचा सहभाग, विज्ञान तंत्रज्ञानाचा विभागाचा अंतर्गत महिला शास्त्रज्ञांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिला शास्त्रज्ञांना कौटुंबिक कारणामुळे संशोधन सोडण्यापासून रोखणारी योजना उल्लेखनीय आहे. किरण ही योजना कशासाठी आहे तर पहा, जे महिला संशोधक वगैरे आहेत, ओके, ते काय करतात म्हणजे जर त्यांची प्रेग्नन्सी वगैरे जर आली किंवा घरगुती प्रॉब्लेम वगैरे आले तर ते काय करतात, म्हणजे त्यांचा शोध वगैरे जो आहे तो शोध तिथेच सोडून पुढे जातात, म्हणजे फॅमिलीकडे वगैरे वळतात. म्हणजे विवाह वगैरे झालं, स्त्रियांचं आपल्याकडे तसंच होतं भरपूर वेळेस. ओके, म्हणजे शिक्षण चालू आहे, शिक्षण शिकत शिकतच विवाह झाला तर ते शिक्षण तिथंच थांबतं व त्यांचा दुसरा नवीन टप्पा वगैरे चालू होतो. मग असं होऊ नये यासाठी भारत सरकारने किरण वगैरे ही योजना वगैरे त्यांनी राबवत आहेत. या माध्यमातून त्यांनी काय करत आहेत तर सोडण्यापासून रोखणारी ही उल्लेखनीय योजना आहे, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. शास्त्रज्ञ मातांना त्यांचे संशोधन कार्य अखंडपणे पुढे चालू ठेवता यावे यासाठी काही संस्था क्रेचर्स उभारत आहेत. विद्यापीठाही समान संधीची नियुक्ती होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तथापि या सर्व प्रयत्नांनंतरही अजूनही एक लिंगभेद कायम आहे जो पूर्णपणे काढून टाकता गेला नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित, ओके, सायन्स, टेक्नॉलॉजी
त्यानंतर इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स मध्ये महिला अजूनही जागतिक स्तरावर अप्रस्तुत पॉप्युलेशन आहेत, म्हणजे अगदीच कमी आपल्याला दिसून येतात पुरुषांच्या बाबतीमध्ये. तर पहा, त्यानंतर आता महिला आणि सायन्स टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स यामध्ये महिलांचं स्थान वगैरे ते आपल्याला पाहायचं आहे. हा जो पर्टिक्युलरली पॅराग्राफ आहे तो शिक्षण क्षेत्र आणि लिंगांची लिंग समानता यावरती बेस्ड आहे, हे आपल्याला समजून येतं. या संदर्भात शैक्षणिक क्षेत्रातील भारताची स्थिती निराशाजनकच आहे. काही निवडक देशांवरील युनेस्कोच्या उपलब्ध आकडेवारीनुसार भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे, ज्यात केवळ 14% महिला संशोधक या क्षेत्रात काम करतात. म्हणजे आता ती तुम्हाला परत परत सांगण्याची वगैरे आवश्यकता नाही. सायन्स टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स हे आहे. पण या बाबतीत भारत अनेक प्रगत देशांच्या मागे नाहीये. उदाहरणार्थ जपानमध्ये केवळ 16%, त्यानंतर नेदरलँड 26%, युनायटेड स्टेट्स 27%, त्यानंतर युनायटेड किंगडम 39%. म्हणजे पहा, हे डेव्हलप्ड कंट्रीज असून देखील यांच्याकडे म्हणजे काय जे महिला संशोधक वगैरे आहे यांचं पण प्रमाण आपल्याला कमी दिसून येतं. म्हणजे पहा, जपानचा तर ऑलरेडी पोलखोल आपण अगदीच 2 दिवसाच्या पूर्वीच्या जो एडिटोरियल आलेला होता लिंगभेद लिंग समानता संबंधीचं जपानचा आपण ऑलरेडी त्यांचं भांड फोडलेलं आहे, म्हणजे आपण त्यावर चर्चा वगैरे केलेली आहे. मग पहा, महिला आणि पुरुष संशोधकाच्या समान संख्येच्या बाबतीत बऱ्यापैकी चांगले गुण असलेले देश म्हणजे दक्षिण आफ्रिका, इजिप्त प्रत्येकी 45% महिला संशोधक आणि क्युबा 49%. महिला संशोधकर्त्यांची सर्वाधिक संख्या ट्युनिशिया, आफ्रिका 55%, त्यानंतर अर्जेंटिना 53% आणि न्यूझीलंड 52% अशी आपल्याला दिसून येते. म्हणजे आफ्रिकन कंट्रीज जे आहेत तिथे महिलांची संख्या जास्त दिसून येते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की विकसित देशामध्ये पुरुष प्रधान दिसून आहेत आपल्याला हे दिसून येत आहे, म्हणजे त्यांचं वेटेज. परंतु जे अल्पविकसित वगैरे जे म्हणतो देश, तिथे आपल्याला महिलांची स्थिती वगैरे चांगली दिसून येत आहे. हे आपण आता हा निबंधातला टॉपिक भेटला आपल्याला. ओके, आता हे आपण कुठे लिहू शकतो, जेव्हा आपण महिला सक्षमीकरण वगैरे निबंध लिहत असतो तेव्हा आपल्याला हे अगदीच टाकता येतात मुद्दे. ओके, त्यानंतर पुढे चला. भारतात स्टेम मधील पदवीधर लोकसंख्या सुमारे 43% स्त्रिया आहे, जी सर्वात जास्त आहे. परंतु याला एक नकारात्मक बाजू आहे. केवळ 14% महिला शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. ओके, पदवी अभ्यासामध्ये पुरुष आणि महिलांचा सहभाग तुलनात्मक असला तरी संशोधनातील महिलांचा सहभाग लक्षणीयरित्या घटला आहे. 73% पुरुषांच्या तुलनेत 27% महिला अशा पद्धतीचे भारतामध्ये आपल्याला संशोधन दिसून येतं. ओके, ही एक चिंतेची बाब वगैरे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये महिला प्राध्यापकांची दृश्यमानता लक्षणीयरित्या कमी आहे. पण काय त्रासदायक आहे की शिक्षक पदांवर महिलांची टक्केवारी शिडीच्या प्रत्येक पायरीवर कमी होऊ लागली आहे. जेव्हा निर्णय घेण्याचा समावेश असतो तेव्हा संख्या कमी होते. ओके, 1934 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय विज्ञान अकॅडमी म्हणजे इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स अशा पद्धतीने आहे. IAS म्हणजे इकडलं घेऊ नका, तर अकॅडमीसाठी पण तिकडे पण असं वापरण्यात आलेलं आहे. तर तिथे 60%, त्यानंतर भारतीय 3 महिलांच्या म्हणजे दुसरे जे 3 अकॅडमी वगैरे आहेत तिथं पण विचार केल्यास महिलांच्या बाबतीत गुणवत्तेची मान्यता देखील कमी आहे. 1935 मध्ये स्थापन झालेल्या इंडियन सायन्स अकॅडमी साठी 5%, 1930 मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स साठी नासीसाठी 8%. फक्त जागा वगैरे त्यांनी राखीव ठेवलेल्या आहेत महिलांसाठी. ओके, 5%, 8% आणि 60% जर फक्त महिलांना जागा वगैरे जर देत असो आपण, तर काय होईल, जे शिक्षण वगैरे जे आहे महिलांसाठी म्हणजे तिथं जे शिकवणाऱ्या प्राध्यापक वर्ग वगैरे आहे तिथं अगदी 5%, 60% जर आपण दिलं व बाकीचे पहा 93% काय झाले, मग पुरुष झाले ना. ओके, आता पहा 60% इथं, तर 60% आणि 93% जर पाहिलं तर 100% होतात. म्हणजे पहा 93% पुरुष व 60% फक्त महिला जर शिक्षक वगैरे प्राध्यापक वगैरे जर तिथं असेल तर हे देखील आपल्याला डिस्क्रिमिनेशन आपल्याला दिसून येतं. किमान म्हणजे 50% असायला पाहिजे होतं, परंतु पण ते काय झालेलं आहे 60%वर आहे. म्हणजे आपल्याला आणखी तिथं पण गरज आहे पॉलिसी वगैरे चेंज करण्यासाठी. यासोबतच आता कॉर्पोरेट जगात म्हणजे कॉर्पोरेट विश्वात किंवा खाजगी जे आपण क्षेत्र म्हणतो तिथं पाहूयात. तर पहा, या वरी जे पाहिलं आपण शिक्षण क्षेत्र, या उलट शैक्षणिक क्षेत्रातील वास्तवाशी तुलना करता खाजगी उद्योगांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्र नेतृत्व आणि निर्णय घेण्याच्या पदांवर महिलांचा सहभाग धक्कादायक आहे. कारण भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ व्यवस्थापन पदांवर महिलांची संख्या 39% आहे. म्हणजे पहा, खाजगी क्षेत्रात महिलांचं जास्त आपल्याला हे दिसून येत आहे त्यांची कामगिरी वगैरे. कारण इथं 27%च महिला आपल्याला
संशोधनमध्ये वगैरे होत्या, कारण तिथं पण त्यांनी शोध करून स्वतःचं मत देणारच आहेत व इथं पण यांच्या अंगी डिसिजन मेकिंग वगैरे पॉवर असते खाजगी क्षेत्रामध्ये. तर अशा क्षेत्रात 39% महिला काम करत आहेत, म्हणजे हे क्षेत्र पुढे आहे असं आपल्याला डायरेक्टली सांगता येतं. ओके, त्यानंतर जी जगातील सरासरीपेक्षा जास्त आहे, म्हणजे आपण सगळ्यात जास्त आहोत. फॉर्च्यून कंपन्यामध्ये जे मोठ्या कंपन्या 500 पेक्षा जास्त आहेत त्यामध्ये महिला सीईओची संख्या 15% आहे. तर खाजगी उद्योगाच्या व्यवस्थापन मंडळातील महिलांची संख्या ही 15% 2016 नुसार 16.9, तर 2022 नुसार 19.7 पर्यंत वाढली आहे. ओके, व ही टक्केवारी वाढत आहे, म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची जी मीटिंग वगैरे असते किंवा जे कमिटी मेंबर्स वगैरे असतात त्यामध्ये महिलांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत असलेली आपल्याला दिसून येते. जर ही प्रवृत्ती चालू राहिली तर जवळपास समानता वाढेल. डेलॉइटने केलेल्या अंदाजानुसार 2045 पर्यंत ही समानता अगदी बेस्ट असेल असं डेलॉइटनं वगैरे आपल्याला म्हटलेलं आपल्याला हे दिसून येतं. ओके, हे तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा निबंधासाठी जी डायरी करायला लावली होती मी त्यामध्ये हे आकडेवारी वगैरे तुम्ही मेन्शन करून ठेवा. त्यानंतर या दोन क्षेत्रावरील उच्च पदांवर महिलांच्या सहभागातील विसंगतीच्या कारणांवर विचार करणे योग्य आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची निवड आणि पदोन्नतीची यंत्रणा मुख्यतः योग्यतेवर किंवा गुणवत्तेवर आधारित असते, कारण ती शैक्षणिक संस्थांपेक्षा निश्चित मॅट्रिक अधिक परिणाम देणारी असते, म्हणजे बाजार देणारी असते, बाजारावर डिपेंड असते व योग्यता आणि गुणवत्तेवर तिथे हे करतात. केम्ब्रिजमधील एका प्राध्यापकाने एक टिप्पणी केली होती की बाजारपेठ खोट्या मूर्तींची पूजा करत नाही आणि म्हणूनच ते अनुभवात्मक दृष्ट्या योग्य निर्णय घेतात. आता पहा, हे तुम्ही लिहून ठेवू शकता. मी ह्याला पण हायलाइट केलेला आहे थोडासा पार्ट, पहा हा. ओके, हे कुठं पण तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टर वगैरे जर आलं तर मी ही पीडीएफ आता लगेच टाकणार आहे टेलिग्रामवरती आपला, तर तुम्ही हे लिहून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला पण अगदीच जेव्हा कॉर्पोरेट वगैरे सेक्टर वगैरे म्हणजे GS3 मध्ये वगैरे लिहायचं जर असेल आन्सर वगैरे, तेव्हा हे लिहू शकता तुम्ही. दुसरीकडे अलीकडच्या वर्षात भारत सरकारने घेतलेल्या पुढाकारांच्या तुलनेत महिलांसाठी विविध योजनांचा अवलंब करून खाजगी क्षेत्रातील महिलांच्या श्रमशक्तीमध्ये सहभाग प्रोत्साहन देणे फार पूर्वीपासून सुरू झाले. 1990च्या दशकात खाजगी उद्योगांमध्ये म्हणजे फ्लेक्सिओरस वर्क टाइम, म्हणजे फ्लेक्झिबल वर्क टाइम, अंतरिम ब्रेक, पुन्हा कामगारांमध्ये सामील होणे, केवळ महिलांनी चालवल्या जाणारे विभाग इत्यादी सारख्या विविध योजना खाजगी उद्योगांमध्ये सुरू केल्या होत्या आणि आता त्याचे फायदे आपल्याला मिळत आहेत. म्हणजे पहा, 1990 नंतर ग्लोबलायझेशन झालं व त्यानंतर आपल्याला माहिती आहे हिरकणी कक्ष वगैरे ज्या पद्धतीने विशाखा गाईडलाईन्स आल्या, हे सर्व जेव्हा इफेक्ट आपण खाजगी क्षेत्राला पण त्यांच्यावर मनमानी पद्धतीने त्यांच्यावर राबवले, तेव्हा कुठं महिलांचा विकासासाठी ते 1990 पासून सुरू झालं. ओके, 1990ची फळं आपल्याला आता मिळत आहेत, कारण पहा हे जो आकडेवारी आहे 15%, 16%, त्यानंतर 19.7 म्हणजे 20%, ही जी आकडेवारी आहे ही दिवसेंदिवस वाढत असलेली आपल्याला आता दिसून येत आहे. कारण मागे आपण सुधारणा तेव्हा केल्या, 1990च्या सुधारणेचं फळ आता आपल्याला दिसत आहे. म्हणजे आता जे 2022 मध्ये जे सुधारणा करू आपण ते 2047 मध्ये नक्की मिळतील, ज्यानुसार लैंगिक समता होतील व भारताची स्वातंत्र्याची शताब्दी पूर्ण करेल व तेव्हा 50-50% महिला आणि पुरुष अशा पद्धतीने खांद्याला खांदा मिळून उभा राहतील असं लेखकांचं वगैरे म्हणणं आहे. आय होप यातील जे पॉईंट वगैरे आहेत ते तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेले आहेत. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त म्हणजे जे मी सांगितलेलं म्हणजे जे तुम्हाला यामधून जे लक्षात राहिलेलं आहे ते तुम्ही फक्त कागदावर वगैरे उतरून ठेवू शकता व त्याचा फायदा कसा होईल पहा पुढे. म्हणजे निबंध वगैरे जे लिहित आहेत ना तुम्ही, निबंध लिहिता लिहिता तुमच्या डोक्यात ऑटोमॅटिकली पॉईंट वगैरे बिल्डअप होतील. मग तेव्हा आपल्याला म्हणजे स्वतः जास्त दुसरं रिव्हिजन वगैरे करण्याची गरज नाही. त्यानंतर हे स्लो इम्प्रूव्हमेंट हे काही गरज नाही आहे. इकॉनॉमिक्सचा पॉईंट आहे, द बिग पिक्चर टेक अवेज फ्रॉम चायना टैवान ड्रिल्स, मी याला घेतलं नाहीये. त्यानंतर अ रिलिव्हंट टू मीन, म्हणजे कालच्या आठवड्यामध्ये जे रोजगार म्हणजे जे दिवसेंदिवस म्हणजे डेली बेसिसवर जे काम वगैरे करतात रोजगारी, ओके, त्यांची जी सुसाईडची केसेस वगैरे आहेत ते अगदी जास्त आपल्याला आकडेवारी वगैरे समजली. ओके, NCRBचा डेटा आपल्याला प्राप्त झाला त्यावरून. त्यासोबतच व्हायोलंट क्राईम जसं की रेप वगैरे जे केसेस, किडनॅपिंग, ॲट्रॉसिटीज वगैरे जे केस आहेत त्यांची पण संख्या आपल्याला वाढलेली वगैरे दिसून आली. यावरून असं म्हणू शकतो की आपण रिव्हर्ट टू द मीन, म्हणजे हे कोविड मध्ये जे लॉकडाऊन वगैरे लागलेलं होतं त्याचे हे परिणाम आहेत असं आपल्याला दिसून आलेलं आहे. ही आकडेवारी भरपूर दिलेली आहे. ही काही म्हणजे मानवी बुद्धीला एवढी आकडेवारी पण लक्षात असणं अशक्य आहे असते, परंतु
तेवढं पण लिहिणं पण काही आवश्यकतेचं नसतं, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर कॅन सिव्हिल सर्व्हंट एक्सप्रेस देअर व्ह्यूज ऑन लॉ अँड गव्हर्नन्स. अगदीच हे तुम्ही वाचू शकता, म्हणजे तुमची एकतर इंग्लिश पण बेटर होईल व तुम्हाला एक आयडियोलॉजी पण येऊन जाईल. त्यामुळे मी हे तुम्हाला होमवर्क म्हणून देत आहे. ओके, कारण ऑलरेडी आपण भरपूर ते तिकडला टॉपिक मी कव्हर केलाय व तो अगदी बेस्ट घेतलेला आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर पुढे चला, म्हणजे मोदी आणि सी जिनपिंग यांचे जे म्हणजे भारत आणि चायना जे संबंध आहेत ते अगदीच थंड पडलेले आहेत असं त्यांचं मत आहे. आवश्यकता नाही, पुढे पाहूयात. सुप्रीम कोर्ट आणि जे मिनिस्ट्री आहे त्यांच्याकडून केसेस मागवलेले आहेत, म्हणजे कम्युनल अटॅक्स बद्दल जे FIR वगैरे रजिस्टर झालेले आहेत संपूर्ण भारतामध्ये ते पाठवा म्हणलेले आहेत. त्यानंतर व्होस्टॉक 2022 यामध्ये रशिया आणि चायना आणि भारत एकत्र येणार आहे. तर हे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज असणार आहे, त्यावर USA ने वगैरे थोडंसं क्रिटिक्स म्हणजे नाराजी वगैरे दर्शवलेली आहे. त्यानंतर बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना हे पुढल्या आठवड्यामध्ये भारतामध्ये येणार आहेत. ओके, त्यानंतर पुढे चला, म्हणजे अगदी अशा पद्धतीने सांगता येतं. त्यानंतर पहा, ही ऑलरेडी न्यूज मी कव्हर केलेली आहे. वेस्ट बेंगाल चीफ मिनिस्टर म्हणजे जे युनेस्कोनं दुर्गा पूजा जे आहे ते स्पेशल हेरिटेज कल्चर वगैरे म्हणून जे दर्जा वगैरे त्याला देण्यात आलेला, त्या संदर्भात ही बातमी वगैरे कव्हर करण्यात आलेली होती. ओके, म्हणजे मी यापूर्वी ती बातमी वगैरे कव्हर केलेली आहे. त्यानंतर आजच्या लोकसत्तामध्ये एक लेख आलेला होता गोब्राचेव यांच्याबद्दल, ज्यांचं हिस्ट्री ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी HISTORY. ओके, हिस्ट्री ऑप्शनल. त्यांनी प्लीज हा लेख तुम्ही वाचून घ्या, कारण तुम्हाला एक आयडियोलॉजी वगैरे त्या संदर्भात येणार आहे. ओके, गोब्राचेव यांचं योगदान वगैरे रशिया संबंधी ते आपल्याला समजून यायला हवं. त्यानंतर ज्यांचं नाही वर्ल्ड हिस्ट्रीसाठी तेवढं डीप मध्ये वगैरे विचारण्यात येणार नाही, त्यामुळे त्याला स्किप करूयात. त्यानंतर पुढे गेल्यानंतर अगदीच स्पोर्ट्स न्यूज वगैरे आहेत व अशा पद्धतीने आपलं आजचं द हिंदू आपल्याला संपतं. ओके, याबद्दल आपल्याला काही शंका वगैरे जर असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.